या देशातील संसदेमध्ये निवडून आलेल्या एक खासदार ज्या महिला आहेत, कंगना राणावत यांनी ज्या प्रकारे काल मुक्ताफळे उधळलेली आहेत, ती मुक्ताफळे म्हणजे या देशातील सर्व महिलांचा, युवतींचा आणि समाजाचा अपमान आहे. आणि म्हणून त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची आज गरज तयार झालेली आहे. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की भारतीय जनता पक्ष हा स्वतःला एक सुसंस्कृत पक्ष म्हणून घेतो. अशा या सुसंस्कृत पक्षामध्ये अनेक लोक असे आहेत की जे गरळ ओकतायत. अर्थात युवकांचं, विद्यार्थ्यांचं, विद्यार्थिनींचं आंदोलन हे एक या देशातील शिक्षण व्यवस्थेला प्रश्न विचारणारं आंदोलन होतं. हे आंदोलन त्यांच्यावरती झालेल्या अन्यायाचा जाब विचारणारं आंदोलन होतं. या आंदोलनामधून युवकांनी सांगितलं की आमच्या जीवनाची म्हणजे शिक्षणाशी तुम्ही खेळ केलात तर तो आमच्या आयुष्याचा खेळ आहे. आणि म्हणून ते लाखोच्या संख्येनं दिल्लीमध्ये आले. या तरुणांचं अभिनंदन एवढ्यासाठी केलं की त्यांनी दिल्लीमध्ये कचरा होऊ दिला नाही, त्यांनी दिल्लीमध्ये कोणताही अतिरेक प्रयोग केला नाही. दिल्लीमध्ये हे चाललेलं महात्मा गांधीच्या विचारावर चाललेलं हे अतिशय संयमी आंदोलन होतं. पण ज्या सरकारला आंदोलनं मोडीत काढण्याचाच नेहमी विचार असतो, ते आंदोलन त्यांनी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. पण त्या युवकांना माझा सलाम आहे की त्यांनी आपली मागणी मान्य होईपर्यंत दिल्ली सोडली नाही. त्यामध्ये राहुल गांधींनी दाखवून दिलं की एका विद्यार्थ्याला छऱ्या मारल्या होत्या, म्हणजे गनमधून जे छऱ्या मारल्या होत्या त्यांनी जखमी केलं. मुलीला एका पूर्णपणानं विवस्त्र करून मारण्यात आलं. आणि यामध्ये आश्चर्याची गोष्ट ही आहे की जे RSSचे कार्यकर्ते म्हणून जे गुंड फिरत आहेत ते सारे लोक हे या आंदोलनामध्ये पोलिसी वेशांमध्ये फिरत होते. ज्यांच्या ह्याच्यावरती त्यांचा जो लिहिलेला एक नेमप्लेट असते ती नेमप्लेट सुद्धा नव्हती. इतकं भयानक वातावरण ह्या दिल्लीमध्ये असताना काल कंगना राणावतांनी जे शब्द वापरलेले आहेत ते माझ्यासारख्या एका स्त्रीला त्याचा उच्चार करण्याची सुद्धा लाज वाटते. याच व्यासपीठावरून मी कंगना राणावतला सांगू इच्छिते, तू तुझे स्वतःचे पिक्चर बघ आणि त्यामध्ये तू ज्या प्रकारे म्हणजे अनिवस्त्र अवस्थेत आहेस ते तुझं कॅरेक्टर आहे. ते या देशातल्या विद्यार्थिनींचं नाही आहे, या देशातल्या मुलींचं नाही आहे. या देशातल्या आई वडिलांनी आपल्या मुलांना शिक्षण हा तुमचा पाया आहे आणि तो घट्ट करा म्हणून सांगितलेला आहे. अशा मुलींना तुम्ही 100 रुपयाच्या साठी वेश्या व्यवसाय करायला आलेला आहात हे म्हणणं म्हणजे कंगना राणावतला भर रस्त्यामध्ये चपलीनं मारून तिच्यावरती फाशी द्यायला पाहिजे, असं आमच्या कोल्हापूर काँग्रेस महिला संघटनेतर्फे माझं आव्हान आहे. कारण हा एकट्या तरुणींचा अपमान नाही आहे, हा आमचा सर्वांचा अपमान आहे. आणि त्याच्याही पुढचं, ज्या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला त्या प्रधानांना काल वाजत गाजत सत्कार करत लोकसभेमध्ये आणलं. मला धक्काच बसला की अशा प्रकारे त्यांना आणणं म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. आणि तो सुद्धा हे तरुण खपवून घेणार नाही. लढाई अजून बाकी है आणि ही लढाई जेव्हा पुन्हा होईल तेव्हा नरेंद्र मोदी सरकारला पळता भुई थोडी होईल यामध्ये शंका नाहीये. आणि पुन्हा एकदा मी या कंगना राणावतचा, तिला जे बोलायला लावतायत, कारण ती एवढी बुद्धिमान बाई नाहीये, तिचे दिग्दर्शक पटकथा लेखक कोण आहेत याचाही शोध घेतला पाहिजे. आणि म्हणून मी माझ्याच पक्षाचा नव्हे तर जी स्त्री संवेदनशील आहे त्या प्रत्येक स्त्रीनं या घटनेचा निषेधच केला पाहिजे, एवढीच माझी विनंती.